एव्हरीवन, कसे तुम्ही सगळे? अपेक्षा करते की खूप छान मस्त मजेत असाल. तर मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर नाश्त्याचा टाईम झाला आहे, खरंच खूप जास्त उशीर झाला आहे. तुम्हाला माझ्या तोंडावरनं सुद्धा दिसतच असेल की आत्ताच हेअर वॉश वगैरे केलेलं आहे, आत्ताच आंघोळ पण झाली आहे, फ्रेश वगैरे झाली आहे. तर म्हटलं चला आता नाश्त्याच्या तयारीला लागावं, कारण की ह्यांना सुद्धा आहे ना कामाला जायचं आहे. मग ते म्हटले जे काय ते पटपट कर. आणि आम्ही ना या संडेला विसरलं होतं इडली करायचं, त्यामुळं आज केलेली आहे. आणि असं कधीतरी ना म्हणजे पोहे उपमा खाऊन बोर झालं असेल तर कधीतरी इडली वगैरे खायला खरंच छान लागती. सो आता चला पटपट आवरते. सांबार वगैरे करायचं, चटणी तर मी आंघोळीच्या आधीच करून ठेवली होती. आणि माझं बॅटर इतकं छान फुललं, थोडंसंच केलं होतं कारण की मी एका टाईमसाठीच करते. आणि जर जास्त बॅटर झालं तर हे म्हणतात की मला ते दिवसभर खावं लागतं, त्याच्यातच नाश्ता होतो, जेवण होतं. मग ते त्यांची चिडचिड होती, म्हणजे नाही का. आणि शिवाय आपलीसुद्धा चिडचिड होती की बाबा खायला 2 मिनटं लागतात आणि भांडे घासायला अख्खा दिवस जातो. त्यामुळं मग मी थोडंसंच करते. आणि जर परत खाऊ वाटलं की 2-3 दिवसानंतर परत करायचं, असं असतं माझं. सो चला मग. आणि माझ्या जास्वंदीला सुद्धा इतके छान फुलं आलेत ना, पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला देवपूजा करायला चालत नाही, जसं मी तुम्हाला मागच्या काही ब्लॉगमध्ये सांगितलंच. आणि चला मग मी जे काय आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. तर आहे ना, तुम्हाला सुद्धा आहे ना ह्या उन्हाळ्यामध्ये भरपूर असं टॅनिंग झालं असेल ना, तर तुम्ही ना हा मास्क आहे ना एकदा नक्की ट्राय करा, कारण की ह्याचा पुढे जो रिझल्ट येणार आहे ना, तो खरंच तुम्ही सुद्धा बघून शॉक होणार आहे. कारण की मी सुद्धा ना तसंच शॉक झाले होते, कारण की मी खूप दिवसांपूर्वी आहे ना ट्राय केलं होतं. मी म्हटलं बघावं परत एकदा ट्राय करून, कारण की खूप जास्त टॅनिंग झाली होती माझी स्किन. म्हणजे मेन तर फेस होतो, कारण की आपण सनस्क्रीन वगैरे लावलं, पण आत्ताचा उन्हाळा इतका जास्त आहे की ती सनस्क्रीन SPF++ ची लावा तरी सुद्धा टॅनिंग हे होणारच आहे. आणि ह्याने ना खूप जास्त लवकर रिमूव्ह होतं. तर काय करायचं ना, तव्यावर आहे ना हळद घ्यायची आणि ती हळद आहे ना थोडीशी काळसर होईपर्यंत भाजून घ्यायची. आणि त्यामध्ये आहे ना 1 पॅकेट किंवा अर्धं पॅकेट आहे ना कॉफीचं घालायचं. तुमच्या घरात जी अवेलेबल असेल ना ती तुम्ही घालू शकता. आणि त्यानंतर आहे ना 2 चमचे ना कच्चं दूध टाका. माझ्याकडे कच्चं नव्हतं म्हणून मी तापवलेलंच दूध टाकलं, पण त्याने सुद्धा आहे ना रिझल्ट खूप जास्त छान आला. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये बेसन पीठसुद्धा ॲड करू शकता, पण मी तर काही केलं नाही. असाच रिझल्ट आहे ना खरंच खूप छान आला. आणि तुम्ही सुद्धा आहे ना या उन्हाळ्यामध्ये आहे ना लग्नसराई जर असेल आणि तुम्हाला घरच्या घरी जर ग्लो आणायचं असेल ना चेहऱ्यावरती, तर तुम्ही ना ही होम रेमेडी आहे ना नक्की एकदा ट्राय करून बघा. चला मग कसं होतं आहे ना रिझल्ट हे मी तुमच्यासोबत आहे ना पुढे शेअरच करते.
माझ्या नवऱ्याला सरप्राईज देण्यासाठी खूप छान अशी डिश केलेली आहे जी त्यांना खूप जास्त आवडते. आणि ती मी एकदा दोनदा नाही 3 ते 4 वेळा ट्राय केली होती, पण ती माझ्याकडून प्रत्येक टायमिंगला बिघडली होती. आणि आज ती चक्क सक्सेसफुल झालेली आहे. आणि त्यांना माहीत नाही आहे मी काय करते. त्यांना एवढं माहिती ही काहीतरी करते आहे किचनमध्ये, पण मी काय करते हे तर माहीत नाही आहे. आणि मी तुम्हाला ती डिश दाखवते. खूप छान झालेला आहे माझा ढोकळा. आता मी त्यांना सर्व करते आणि त्याच्यानंतर त्यांचे रिॲक्शन तर मी तुमच्यासोबत शेअरच करते. सो व्लॉग असंच कंटिन्यू करा. हस गया तू ही तू अब तो मेरे नजर में हाथों में हाथ सही तू मेरे पास कहीं फिर भी तेरी हाँ है बाकी थोड़ा सा प्यार हुआ. एकदम इझिली निघतोय. मला तरी ना खूप जास्त आवडल्या. आता आपण त्यांची रिॲक्शन बघूयात. चला हे घ्या. कसं वाटलं माझं सरप्राईज? चटणी नाही आता मी चटणी नाही केली पण छान. सो चला मग मी माझा व्हिडिओ इथेच संपवते. कसं वाटतंय नक्की मला कमेंट करून सांगा. आणि कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लवकर जावा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करून ठेवा म्हणजे माझे नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील. सो बाय, भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर फ्रेंड्स.